अहमदाबाद विमान अपघातमध्ये एका नामांकित क्रिकेटरचा मृत्यू झाला आणि ही बातमी आज समोर येताच संपूर्ण देश पुन्हा हादरला। तर बघा कोण आहे हा क्रिकेटर आणि हा क्रिकेटरचा मृत्यू कसा झाला यामध्ये त्याची देखील माहिती आली आणि आज त्याचा मृत्यूदेह मिळाला। चला याबद्दल मी तुम्हाला सर्व काही सांगतो। तर या क्रिकेटरचं नाव काय आहे, एक नामांकित क्रिकेटर आहे आणि बघा त्याची माहिती आज आली। तर अजूनपर्यंत त्याची माहिती आली नव्हती, सर्वांची माहिती आली होती, परंतु हा जो काही क्रिकेटर होता त्याची माहिती आली नव्हती समोर, परंतु आज ही माहिती समोर आल्याने संपूर्ण देश हादरलेला आहे। तर बघा 12 जूनला अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाचा दुर्दैवी अपघात झाला, ज्यामध्ये तब्बल 241 प्रवाशांचा मृत्यू झाला। तर बघा 241 ते 275 या दरम्यान संख्या सांगितली जात आहे मृत्यूंची। तर एअर इंडियाच्या AI 171 विमानाचा हा अपघात झालेला आहे। तर हा जो काही अपघात होता, हा अपघात एवढा भीषण होता, तुम्ही फोटो बघतच आहात। तर एवढा जबरदस्त हा अपघात होता, यामुळे जवळपास 241 ते 275 जणांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे। तर ही बातमी समोर आली होती आणि आता एक जबरदस्त बातमी समोर आली आहे आणि ही बातमी कोणीच तुम्हाला सांगितली नसेल। तर अशी बातमी समोर आली ज्यामुळे संपूर्ण देश हादरला आणि सर्वांच्या डोळ्यात पुन्हा पाणी आले। तर बघा एक नामांकित जो काही क्रिकेटपटू आहे त्याची माहिती समोर आली आता आणि ही माहिती कोणीच तुम्हाला सांगितली नसेल, सर्वप्रथम मी तुम्हाला सांगत आहे। तर हा नामांकित क्रिकेटपटू कोण आहे, तर हा नामांकित क्रिकेटपटू कोण आहे याचा मृत्यू जो आहे तो सापडला इथे आता विमान अपघातमध्ये। चला त्याबद्दल आपण संपूर्ण माहिती ते जाणून घेऊया। हे बघा जे काही अहमदाबाद विमान अपघात झालेला आहे, हे विमान अहमदाबादतून लंडनला जात होतं, प्रवाशांना घेऊन हे लंडनकडे जात होतं, परंतु अचानक हे विमान कोसळून एका मेडिकल महाविद्यालयावरती हे कोसळून तिथे मोठा अपघात झाला। अपघात एवढा भीषण होता की जागीच तिथे संपूर्ण जणांचा मृत्यू झाला आणि त्यामधून एक जण वाचलेला आहे, जो काही रमेश होता तो वाचलेला आहे आणि तो डायरेक्टली विमानातून बाहेर चालत आला होता, त्याबद्दल पण तुम्ही व्हिडिओ बघितले। परंतु आता एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे आणि ही बातमी तुम्हाला कोणीच सांगितली नाही। तर बघा जे काही विमान आहे, विमान जेव्हा अहमदाबादतून लंडनला जात होतं तेव्हा एका मुलाने खालून व्हिडिओ शूटिंग केली होती। तर बघा शूटिंग अशी त्याने केली होती की जेव्हा तो अपघात झाला तेव्हाच ती शूटिंग त्याने बरोबर केली होती। मग त्याला पोलिसांनी विचारपूस केली की तू एवढी बरोबर शूटिंग कशी काढली आणि तेव्हाच तू कशी काय शूटिंग काढली। तर त्याने त्यावरती उत्तर दिलं की बघा मी जी ही शूटिंग काढली तर यासाठी मला माहीत नव्हतं की काय होईल, मी पण घाबरलो होतो की हा अपघात कसं काय झाला। तर मी शूटिंग काढली आणि बरोबर ती शूटिंग आली त्यामध्ये आणि महत्त्वाचं म्हणजे ही शूटिंग मी माझ्या मित्रांना दावण्यासाठी ही शूटिंग काढली होती की माझ्या मित्रांना मी सांगू शकतो की पहा माझ्या घरापासून विमान किती जवळून जातो किंवा इथून विमान किती जवळून जात आहे, बघा मी ती शूटिंग काढलेली आहे, असं तो मित्रांना दावण्यासाठी तो व्हिडिओ काढत होता। परंतु बघा तिथेच ते जे काही अपघात आहे झाला आणि ते व्हिडिओमध्ये आलं, रेकॉर्ड झालं, असं त्याने त्या मुलाने सांगितलं। परंतु आता बघा एक दुःखद बातमी समोर आलेला आहे, एक जो काही क्रिकेटर आहे त्याचा मृत्यू सापडलेला आहे, मृतदेह सापडलेला आहे आणि अहमदाबाद विमान अपघातमध्येच त्याचा मृत्यू झालेला आहे। बघा 242 प्रवाशांना घेऊन हे विमान अहमदाबादवरून लंडनला जात होतं। या प्रवाशांमध्ये एक युवा क्रिकेटपटू देखील होता, त्याचाही या अपघात दुर्दैवी मृत्यू झाला आहे। अहमदाबादहून लंडनला जाणारं विमान उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या 30 सेकंदात जमिनीवर कोसळलं। हे विमान मेघानीनगर परिसरातील मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहावर कोसळलं। या भीषण अपघातात काही विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला। दरम्यान आता या विमान अपघातामध्ये गुजरातमधील एक युवा क्रिकेटपटूही होता आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। अहमदाबाद विमान अपघातात मृत्यू पावलेला क्रिकेटपटू धीरज पटेल कोण आहे, बघा धीरज पटेल त्याचं नाव आहे। तर बघा धीरज पटेल, हे बघा धीरज पटेलला हा मूळचा गुजरातचा रहिवासी होता। तो UK मधील हार्टफील्ड विद्यापीठात आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये पदवीधर होता।
हे बघा, क्रिकेटच्या मैदानातील एक प्रतिभावना अष्टपैलू खेळाडू असलेला पटेलने 2024च्या हंगामात लीड्स मार्टिनस क्रिकेट क्लबमधून खेळताना आपल्या खेळाने चांगली छाप पाडली होती. धीरज पटेल त्यांचं पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करत असताना क्रिकेटची आवड देखील जोपासत होता. 2024मध्ये खेळताना त्याने फर्स्ट 11च्या 20 सामन्यांमध्ये 312 धावा केल्याने 29 विकेट्स घेतल्या होत्या. लीड्स मार्टिनस क्रिकेट क्लबने धीरज पटेलच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत निवेदन जारी केलं आहे. धीरज पटेल खेळत असलेल्या या क्लबने त्याच्या निधनाबाबत लिहिले की क्लबमधील प्रत्येकाच्या भावना धीरजच्या कुटुंबाबरोबर आणि त्याला ओळखणाऱ्या प्रत्येकासोबत आहेत. कायम उत्साहात आणि ऊर्जेचा स्रोत असलेला या प्रतिभावान खेळाडूची कायम आठवण येईल. तर बघा, जो काही विमान अपघात झालेला आहे अहमदाबाद येथे, तिथे हा धीरज पटेल नावाचा जो काही क्रिकेटपटू होता त्याचा देखील मृत्यू झालेला आहे आणि असा त्याचा मृत्यू त्यामध्ये विमान अपघातमध्ये झालेला आहे.